हॅलो गाईज, जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. सुमेधा व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एक रेसिपी पाहतो आहे जी कोकणात फार बनते, टेस्टीही असते आणि हेल्दीही असते. त्याचं नाव आहे कडूवालची भाजी. तर चला आपण पाहूयात. आणि आवडले तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू. चला. हे आहेत वाल. आता हे वाटण करत आहे. त्याच्यामध्ये खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर, मिरची आहे आणि टोमॅटो, कांदा आणि गूळ हे आहे. आपण तेल तापवायला ठेवलं आहे. त्यात मोहरी टाकली आहे. ती चांगली तडतडून द्यावी आणि थोडे जिरे टाकले आहेत आणि आपण त्याला चांगलं परतून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये आपण कांदा टाकत आहोत. कांदा टाकून झाल्यानंतर त्याला चांगलं छान फ्राय करायचं. जास्त लालसरही नाही करायचं, मध्यमच आपण त्याला भाजून घेणार आहोत. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोड्या वेळाने टोमॅटो टाकणार आहोत. टोमॅटो टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लगेचच मीठ टाकणार, जेणेकरून ते व्यवस्थित मेल्ट होतील. आणि त्याच्यानंतर चांगलं परतून घ्यायचा कांदा आणि टोमॅटो. मीठ टाकलं आहे बघा त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर आपण आता पुढे त्याला चांगलं छान फ्राय करून घेऊयात. अजून त्याच्यामध्ये आता आपण वाटण टाकत आहोत जे आपण केलं होतं. त्या वाटणात थोडंसं भांड्यामध्ये थोडंसं वाटण राहतं, त्याच्यामध्ये पाणी टाकून ते पाणीही टाकून द्यायचं, जेणेकरून ते जळणार नाही. व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. छान फ्राय केलं तेल सुटेस तोपर्यंत त्याला फ्राय करायचं. तेल सुटत आलं की त्याच्यामध्ये मसाले टाकायचे. हे आपण मसाले टाकले आहेत त्याच्यामध्ये. मसाल्यांमध्ये आपण टाकले आहे कांदा लसूण मसाला, लाल तिखट, हळद आणि थोडंसं धने पावडर, जिरे पावडर आणि किचन किंग मसाला. छान फ्राय करून घ्यायचं तेल सुटेस तोपर्यंत. असंच आपण वरतून थोडंसं आता लाल तिखट थोडं टाकलं आहे, कारण थोडंसं कमी वाटत होतं मला, म्हणून मी थोडंसं अजून टाकलं आहे. आणि त्यानंतर थोडंसं आता आपण यापुढे गूळ टाकणार आहोत. गूळ टाकल्यानंतर छान फ्राय करून घ्यायचा तो मसाला. थोडंसं गूळ टाकायचं, जेणेकरून त्यात छान असा कडू, थोडासा गोड असा छान टेस्ट येतो. आणि मग ते छान फ्राय केलं, तेल सुटस तोपर्यंत छान फ्राय करायचं. बघा कशी तर्री आली आहे, तेल सुटलं आहे त्याला. व्यवस्थित छान फ्राय करून घेतल्यानंतर तर्री येते त्याच्यावरती. मग आता आपण वाल टाकत आहोत. वाल टाकल्यानंतर त्याला त्याच्याबरोबर फ्राय करून घ्यायचं थोडं 2 मिनिट. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते मला सांगत राहा. मी आत्ता सुरुवात केली आहे, थोडं चुकतही असेल माझं बोलताना, पण प्लीज मला सांभाळून घ्या आणि असंच मला प्रेम देत राहा. आता आपण हे वाल छानपैकी परतून घेत आहोत आणि त्याच्यामध्ये आपण आता गरम पाणी टाकणार आहोत. आणि 1 ग्लासभर मी गरम पाणी हे टाकलेलं आहे. थोडंसं अजून, कारण आपण आता त्याला थोडं 5-10 मिनटं उकळवून घेणार आहे, त्याच्यामुळे थोडंसं अजून पाणी टाकलं आहे. आणि त्याला छानसं उकळी येस तोपर्यंत शिजवून घ्यायचं. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते तर प्लीज मला कमेंट करून सांगा. आता त्याच्यावरती आपण छानपैकी कोथिंबीर पेरलेली आहे. मला कोथिंबीर फार आवडते, म्हणून मी कोथिंबीरीचा जास्त वापर करते. तर छान मस्तपैकी कोथिंबीर पेरून झाली आपली. आणि आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल.